गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज 75 वर्ष होत आहेत त्या गोष्टीला, ज्या गोष्टीने आपल्याला विचारांचं बोलण्याचं स्वातंत्र्य प्रदान केलं. म्हणजेच काय? तर आजच्या दिवशी रिपब्लिक डेच्या दिवशी म्हणजे ज्याला आपण रिपब्लिक डे म्हणून सेलिब्रेट करतो. या दिवशी इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधानाचं ला ॲक्सेप्ट करण्यात आलं. ॲक्सेप्ट म्हणजे आजपासून संविधान अंमलात आणण्यात आलं. तसं 1949लाच हे संविधान जे ॲक्सेप्ट केलं होतं, पण अंमलात ॲक्च्युअली 1950ला आणण्यात आलं. तर या संविधानानुसार आपल्याला बोलण्याचं, विचारांचं स्वातंत्र्य दिलं. यानुसार आजही लोकं काय-काय, कशा-कशा पद्धतीने बोलतात हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. हे मी का बोलतोय? कारण की मागच्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये अशी एक rumor आहे, की IBPS, AFOच्या जागा कमी होणार आहेत. आता मला हेच कळत नाही, की जे लोकं असं rumor पसरवतायत किंवा जे लोकं बोलतायत, हे कुठल्या बेसिसवर नेमकं बोलतायत? काय असं यांच्याकडे डेटा आहे, की ज्या डेटाला घेऊन हे लोकं बोलतात? मग खरंच अशा लोकांना तुम्ही फॉलो करावं का? खरंच अशा लोकांकडून तुम्ही प्रश्न विचारता का? की बाबांनो, जर तुम्ही हे असं बोलताय तुमच्याकडे काय नेमका पुरावा आहे? तर मला असं वाटतं, की अशा लोकांना फॉलो करणं हे आपण आपलंच वेडेपणा म्हणावा. कारण की कुठलाही पुरावा नसताना बोलणं मला तरी ते इथिकली योग्य वाटणार नाही. आज मी तुमच्या समोर येतोय कुठलाही पुराव्याशिवाय मी कधीच कुठल्या गोष्टीवर बोलत नाही. आज मी तुम्हाला सांगतोय, की जागा कमी होणार आहे का? या विषयावर मी बोलणारच नाही. मी म्हणतोय, की खरंच आपण अशा लोकांना फॉलो करावं का? आता एक थोडासा डेटा तुमच्या समोर ठेवतो. IBPS एसओ जेव्हा नोटिफिकेशन आलं तेव्हा ॲग्रीकल्चर ऑफिसरच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 400 जागांची रिक्रुटमेंट सांगितलं होतं, की आमच्याकडे 400 जागा सध्या अवेलेबल आहेत आणि पंजाब नॅशनल बँकेच्या 100 म्हणजे 100 जागा. असे मिळून 500 जागांचं नोटिफिकेशन आलं होतं. बाय द टाईम एका RTIच्या माध्यमातून युको बँकेच्या 54 जागा वाढल्या. म्हणजे असं एकूण 554 जागांचं हे नोटिफिकेशन जे आहे, हे आता सध्या तरी यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस होते. त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर मोठ्या-मोठ्या बँका आहेत, जसं बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया असेल, या मोठ्या-मोठ्या बँका आहेत. यांनी नॉट रिपोर्टेड सांगितलंय. इनफॅक्ट बँक ऑफ इंडियाने जरी 0 व्हॅकन्सीज दाखवल्या, तरी मागच्या 2 वर्षांपूर्वी बँक ऑफ इंडियाने पण चांगली रिक्रुटमेंट केली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया तर कन्सिस्टंटली मोठी रिक्रुटमेंट मागच्या 3-4 वर्षांपासून करते. मग अशा परिस्थितीमध्ये यांनी उरलेल्या बँकांनी बँक ऑफ बडोदा हे सोडून द्या तुम्ही, कारण बँक ऑफ बडोदाने मागच्या 2-3 वर्षांपासून रिक्रुटमेंटच नाही काढली. स्टील मी उरलेल्या 2-3 बँकांनी 50-100 जरी जागा काढल्या तर मी सांगतोय, की हा आकडा 700-800 पर्यंत पोहोचणं काही फार मोठी गोष्ट नाही. पण स्टील मी आज बोलतोय, की 554 जागांसाठी मला फाईट करायची. प्रॉब्लेम काय? जर मी मेन्सला क्वालिफाय झालोय, मला परमेश्वराने एक चांगली संधी दिली आहे, की तुम्ही मेन्स दे बाबा तू. तर मला असं वाटतं, की परमेश्वराने मला फायनल सिलेक्शन होण्याची संधी दिली आहे आणि त्या संधीला मी पॉझिटिव्हली घेऊन मी त्याचं सोनं कसं करण्याचा प्रयत्न करेल, त्यातून माझा नोकरीचा मार्ग सुकर कसा करता येईल याचा मी प्रयत्न करेल. ना की मी निगेटिव्ह विचार करून मी इतरांची व्हिडिओ पाहत बसेल आणि मी म्हणेल, "सर याच्याबद्दल तुमचं मत सांगा, सर त्याच्याबद्दल तुमचं मत सांगा." कोविड-19 नंतर जसं YouTubeचं एक्सपोजर झालं, की YouTubeला खूप प्राधान्य, महत्त्व आलं. चांगली गोष्ट, एक चांगला प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना अवेलेबल झाला, जिथं भरपूर शिक्षण मिळवता येतं. पण ते शिक्षण खरंच आपण ऑथेंटिक लोकांकडनं घेतोय का? खरंच आपण त्या शिक्षणाला तेवढं पॉझिटिव्हली चांगल्या लोकांकडून अडॅप्ट करतोय का? खरंच देणारे लोकं आपल्याला खरंच ऑथेंटिक डेटा देतात का? हाही एक संशोधनाचा विषय. पण तो माझा आज बोलण्याचा विषय नाही. माझं म्हणणं असं आहे, की अशा लोकांना आपण खरंच फॉलो करणं योग्य आहे का? तर विचार करा. अशा लोकांना तुम्ही फॉलो करताय, जे लोकं तुम्हाला पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह बोलतायत. समजा उद्या 50-100 जागा कमी झाल्या, 99.99% असं काहीच होणार नाहीये. ॲझ्युम करूया, की एखाद्या व्यक्तीचा तुक्का लागला, 50-100 जागा कमी झाल्या. तरीही त्या व्यक्तीने ही गोष्ट सांगावी का परीक्षेच्या तोंडावर, सो दॅट विद्यार्थी निगेटिव्ह होतील? मी असं म्हणतोय, की मी स्वतः जर पुन्हा-पुन्हा सांगतोय, की मी स्वतः जर ही परीक्षा दिली असती आणि 100 जागा जरी माझ्यासाठी असतं, मी माझा 100% दिलं असतं. कारण मी पुन्हा तेच सांगेन, की बाबा परमेश्वराने मला ती अपॉर्च्युनिटी दिली, की फायनल सिलेक्शन बाळ तुझं होणार आहे आणि तू त्यासाठी पूर्ण स्वतःचे झोकून दे, तुझे 100% दे. त्यामुळं अशा लोकांना फॉलो करू नका, व्हिडिओज बघू नका. अशा लोकांपासून थोडंसं दूर राहा, जे लोकं तुम्हाला निगेटिव्ह बोलतात. इव्हन यावर्षी IBPS AFचा कट ऑफ हा कंपॅरेटिव्हली हाय लागला. मी मागच्या वर्षीच बोललो होतो, की बाबांनो, जनरल बँकिंग करणारे पोरं आहेत, जे ज्यांचं ॲग्रिकल्चर झालंय, पण जनरल बँकिंगचं प्रिपरेशन करतात. हे विद्यार्थी AFची परीक्षाही देतात. यांच्यामुळे थोडा कट ऑफ हाय जाऊ शकतो. पण विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटलं होतं, की सर असं कसं बोलतात? पण ती फॅक्ट आहे, जी तुम्हाला आज न उद्या ॲक्सेप्ट करावी लागेल आणि जेवढं लवकर तुम्ही ही फॅक्ट ॲक्सेप्ट केली, लवकरात लवकर तुम्ही त्या कामाला लागताल आणि फायनल सिलेक्शनपर्यंत पोहोचताल. म्हणून पुढच्या वर्षी अभ्यासाचा पॅटर्न कसा असावा, कसं बॅलन्स करावं, या संदर्भातही मी आणि कोंगे सर आम्ही दोघं जण मिळून एक व्हिडिओ टाकणार आहे, की IBPS AFO
म्हणजेच ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, आणि सोबत जनरल बँकिंगला कसं बॅलन्स करावं, दिवसभराचा स्टडी प्लॅन कसा असावा, कसं शेड्यूल असावं, पुढचे 10-11 महिने कशा पद्धतीने अभ्यास करावा, या संदर्भात एक व्हिडिओ मी आणि कोंगे सर तुमच्या समोर डेफिनेटली घेऊन येणार आहे. तोपर्यंत IBPS AF वर फोकस करा. पुढचे 2 दिवस म्हणजे आजचा आणि उद्याचाच दिवस प्रॉपरली अभ्यास करा. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. फायनल सिलेक्शन पर्यंत तुम्हाला पोहोचवायचे ही आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे, आणि ती अपेक्षा डेफिनेटली तुम्ही यावर्षी पूर्ण करणार आहेत, याच्याबद्दल मला कुठलीही शंका नाही. त्यामुळे टीम सारथीच्या वतीने तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. डू युअर बेस्ट. आणि होपफुली तुम्ही यानंतर जसं मी सांगितलंय तसं पुढच्या अपकमिंग एक्झामसाठी पण कुणाला फॉलो करणार नाही. जे लोक पॉझिटिव्ह बोलतात त्यांना डेफिनेटली फॉलो करा. मी म्हणत नाही की मलाच करा, मी म्हणतोय जे लोक पॉझिटिव्हली बोलतात आणि ऑथेंटिक डेटा तुमच्या समोर ठेवतात अशा लोकांना डेफिनेटली फॉलो करा. निगेटिव्ह लोकांपासून थोडंसं दूर राहा. ते आपल्या भविष्यासाठी आणि आयुष्यासाठी दोघांसाठी पण चांगले. ठीक आहे, चलो बाय बाय अँड टेक केअर.